काल ना मंडळी आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता, त्यामुळे सर्वांनाच गरमागरम खाण्याची इच्छा झाली. मग काय, 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप जाडसर कुटलं, कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घातली, कुटलेले धने, बडीशोप, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला, चाट मसाला घालून परतून घेतलं. 3 उकडून मॅश करून घेतलेले बटाटे, चवीकरता मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे स्टफिंग परतून थंड होण्यासाठी ठेवून दिलं. एका बाउलमध्ये 1 कप बेसन पिठामध्ये धना, जिरा पूड, चवीकरता मीठ, लाल मिर्च पावडर, गरम मसाला घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती बॅटर बनवून घेतलं. 6 शिमला मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतल्या. मिरच्यांना मधून एक काप मारला, त्यामधला सर्व बियांचा बंच काढून यामध्ये बनवून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग भरून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की स्टफ करून घेतलेल्या शिमला मिरच्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये कोट करून याचे वडे तळण्यासाठी घातले. लो टू मीडियम हीटवरती हे वडे अलटून पलटून छान असे तळून घेतले. त्यानंतर गरमागरम चवीला भन्नाट लागणारे शिमला मिरचीचे वडे बनवून तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा.